नमस्कार मित्रांनो, पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. मंजुषाताई अचानक मीनाक्षीच्या कार्यक्रमासाठी वल्लरीच्या घरी येतात. त्यामुळे सगळ्यांनाच खूप बरं वाटतं. त्यामुळे सगळ्याच म्हणतात की बरं झालं तुम्ही आलात. त्यावर आता त्या म्हणतात की मी आश्रमात गेले, तिथे कळलं की मिठू आज रजेवर आहे. त्यामुळे मला काळजी वाटली म्हणून मी इथे आले. आणि तसं पण माझं वल्लरीकडे काम होतं. पुढे त्या म्हणतात, तुम्ही सगळ्यांनी मिळून खूप छान कार्यक्रम केला, बाईचं बाई पण साजरं केलं. असं म्हणत आता त्या तिथून जातात आणि वल्लरीला म्हणतात की मी तुझ्याशी नंतर बोलेन. आता इकडे रस्त्याने जात असताना त्यांच्या मोबाईलमधले मीनाक्षीचे फोटो बघत असतात. तितक्यात त्या आता कुणाला तरी कॉल लावतात आणि म्हणतात की 24 मुली झाल्या आहेत, आता 25वी मुलगी सुद्धा मिळाली, त्यामुळे लवकरच गाडी लोड होईल. असं म्हणत आता त्या मागे फिरून बघतात. तेव्हा त्यांच्या गाडीत काही मुली बेशुद्ध पडलेल्या असतात. त्यांना बघून आता त्या हसू लागतात. इकडे मनोजला मीनाक्षीचे शब्द आठवतात. ती म्हणत असते की तुम्ही सुद्धा माझ्या बाबांसारखे छान छान कपडे आणलेत. जे लोक चांगले असतात ना त्यांना पहिली बेबी गर्ल होते, त्यामुळे तुम्हाला सुद्धा बेबी गर्लच होईल. तेव्हा मनोज म्हणतो की मीनाक्षीसारख्या निरगस मुलीचे आशीर्वाद फळतात म्हणे. असं म्हणत आता तो मीनाक्षी जवळ येतो. आता मीनाक्षी इकडे वल्लरी सोबत झोपलेली असते. तेव्हा आता मनोज मीनाक्षीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतो की मला जर मुलगी असती ना तर ती सुद्धा तुझ्यासारखी स्मार्ट आणि गोड असती. आता दुसऱ्या दिवशी मीनाक्षी एक्झामची तयारी करत असते. तेव्हा आता वल्लरी तिला विचारते की सगळं नीट घेतलं ना आणि तुला लिंबू सरबत देऊ का. त्यावर आता मीनाक्षी हसू लागते आणि वल्लरीला म्हणते की तुम्ही अगदी माझ्या आम्हासारख्याच बोलतात. ती सुद्धा मला असेच प्रश्न करत असते. आता वल्लरी तिला विचारते की हॉल तिकीट घेतलं का. तेव्हा मीनाक्षी म्हणते की मी विसरलेच. तेव्हा वल्लरी म्हणते की जा आणि हॉल तिकीट घेऊन ये. त्यामुळे आता मीनाक्षी हॉल तिकीट घेण्यासाठी आत जाते. तितक्यात आता मिठू तिथे येते. तेव्हा वल्लरी तिला म्हणते की बरं झालं मिठू ताई तुम्ही आलात. मी आता जाताना मीनाक्षीला एक्झाम सेंटरला ड्रॉप करते, पण येताना तुम्ही घेऊन या, कारण मला काम असल्याने थोडा उशीर होईल. मिठू पेपर वाचत असते. तितक्यात आता मिठूला अचानक खूप राग येतो आणि ती म्हणते की वल्लरी, आजकाल पेपरमध्ये मुलींच्या किडनॅपिंगच्या बातम्या छापून यायला लागल्या आहेत. बघ ना, लहान लहान मुलींची किडनॅपिंग करायला काही कसं वाटत नसेल, किती क्रूर लोक असतील ती. तेव्हा आता वल्लरी म्हणते की खरंच आता सध्या अशा केसेस वाढल्या आहेत. तितक्यात आता मीनाक्षी येते आणि विचारू लागते की काय झालं. तेव्हा वल्लरी तिला म्हणते की तुझं आवरलं असेल ना तर देवासमोर जा आणि नमस्कार कर. आता वल्लरी मीनाक्षीच्या हातात दही साखर देते आणि त्या दोघी तिथून निघतात. आता वल्लरी इकडे एक्झाम सेंटरला मीनाक्षीला घेऊन आलेली असते. तेव्हा ती तिला म्हणत असते की जाताना मी किंवा मिठू तुला घ्यायला येईल, आमच्याशिवाय तिसऱ्या कोणासोबतही जायचं नाही. आता ऑल दी बेस्ट म्हणत ती मीनाक्षीला आत जायला सांगते. पण मीनाक्षी परत फिरून येते, वल्लरीला मिठी मारते आणि तिच्या पाया पडते. आता वल्लरी मीनाक्षीला सोडून तिथून गेलेली असते. इकडे आता मिठू आश्रमात आलेली असते. तितक्यात आता एक मुलगा मिठूकडे अचानक पळत येतो आणि तिला मिठी मारतो. तेव्हा मिठू त्याला विचारते की काय झालं. तेव्हा तो म्हणतो की आज मला माझे नवीन आई वडील घ्यायला येणार आहे, कारण त्यांनी मला दत्तक घेतलं आहे. त्यावर आता मिठू त्याला म्हणते की चांगली गोष्ट आहे ना, आता तुला नवीन आई वडील मिळतील, तुला आता नवीन मित्र सुद्धा मिळतील. त्यावर आता तो मिठूला म्हणतो पण मला तुझी, गार्गीताईची आणि हितेश्रीताईची खूप आठवण येईल. तेव्हा मिठू म्हणते म्हणजे त्या दोघींनाही कोणी दत्तक घेतलंय का, पण मला कसं कळलं नाही. त्यामुळे ती तिथल्या वॉर्डनला आवाज देते. आता त्या आल्यानंतर ती विचारू लागते की हितश्री आणि गार्गी कुठे आहे. त्यावर त्या सांगू लागतात की कालच त्यांना कोणीतरी दत्तक घेतलंय. त्यावर आता मिठू तिच्यावर ओरडत म्हणते पण ही गोष्ट मला तुम्ही सांगितली कशी नाही. तितक्यात आता मंजुश्रीताई तिथे येतात आणि मिठूला विचारू लागतात काय झालं मिठू, तू तिच्यावर का ओरडतीयस. तेव्हा आता मिठू त्यांना म्हणते की काल हितेश्री आणि गार्गीला कोणीतरी दत्तक घेतलं आणि ही गोष्ट मला कुणीच कशी सांगितली नाही, माझी पण जबाबदारी आहे की नाही. त्यावर आता मंजुषाताई मुद्दामच वॉर्डनला म्हणतात की तुम्ही मिठूला कळवायला हवं होतं. आता मंजुषाताई मिठूला म्हणतात
अचानकच सगळ्या गोष्टी झाल्या. काल तू रजेवर होतीस ना, तेव्हाच 2 फॉरेनहून पालक आली. त्यामुळे घाईघाईतच सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या. त्यासाठी मी तुझी माफी मागते. तेव्हा आता मिठू म्हणते की त्याची काहीच गरज नाहीये, मला त्या दिसल्या नाही म्हणून विचारलं. आता इकडे मीनाक्षी पेपर संपून बाहेर आलेली असते आणि वल्लरीला इकडे तिकडे शोधू लागते. तितक्यात आता मंजुषाताई तिथे येतात. त्यांना बघून मीनाक्षी म्हणते, अय्यो तुम्ही? त्यावर त्या म्हणतात की हो. त्यावर आता मीनाक्षी विचारू लागते की मला वल्लरी अक्का घ्यायला येणार होती. तेव्हा त्या म्हणतात की तिनेच मला इथे पाठवलं आहे, कारण तिला कोर्टात थोडं काम आलंय, त्यामुळे तू आता माझ्यासोबत चल असं म्हणत आता त्या मीनाक्षीला त्यांच्या गाडीत बसवतात आणि तिला 2 कॅडबरीज खायला देतात. आता मीनाक्षी कॅडबरी खाऊ लागते. इकडे वल्लरी मिठूला कॉल करते आणि विचारते की तू मीनाक्षीला घ्यायला गेलीये का? त्यावर मिठू म्हणते की नाही, आत्ताच निघाले, कारण मला जरा काम होतं, त्यामुळे जरा उशीर झाला. त्यावर आता वल्लरी काळजी करू लागते आणि म्हणते, अगं तिचा एव्हाना पेपर सुटला असेल, ती वाट बघत असेल आणि तिचं इथे कोणी ओळखीचं पण नाहीये, त्यामुळे आता तू लगेचच निघ आणि मी पण निघते असं म्हणत आता वल्लरी आणि मिठू मीनाक्षीकडे जायला निघतात. तितक्यात आता रस्त्याने मिठूला मंजुषाताई भेटतात. तेव्हा आता त्या गाडी थांबवत तिला विचारू लागतात, कुठे निघालीस? चल माझ्या गाडीत, मी तुला ड्रॉप करते. त्यावर ती म्हणते की नाही, अगदीच 10 मिनिटावर जायचं आहे असं म्हणत आता मिठू तिथून जाते. आता एक्झाम सेंटरला आल्यावरती तिला जेव्हा मीनाक्षी दिसत नाही, तेव्हा ती सिक्युरिटीला विचारू लागते की आत काही मुलं आहेत का की ज्यांचे पॅरेंट्स त्यांना घ्यायला आलेले नाहीत अजून? त्यावर तो म्हणतो की नाही, आत कोणीच नाहीये असं म्हणून आता तो गेट लावतो. तितक्यात आता वल्लरी देखील तिथे येते आणि मीनाक्षीचा फोटो दाखवत म्हणते की तुम्ही या मुलीला बघितलंय का? त्यावर तो म्हणतो की नाही. आता ती त्याला म्हणते की जर तुम्हाला ही दिसली तर तिला इथेच थांबून ठेवा, आम्ही आजूबाजूला बघून येतो. आता मिठू तेजाला फोन करून मीनाक्षीबद्दल विचारू लागते. त्यावर आता तेजा म्हणते की ती इकडे कशी येईल? तुम्ही एक काम करा ना, तिच्याकडे मोबाईल बघितला होता, त्यावर तुम्ही कॉल करून विचारा. त्यावर आता वल्लरी म्हणते की मी कॉल केला होता, तिचा मोबाईल स्विच ऑफ आहे. त्यामुळे आता तेजा आणि प्रेरणा काळजी करू लागतात आणि दोघीही तिला शोधायला निघतात. आता इकडे मिठू आणि वल्लरी येणाऱ्या प्रत्येकाला मीनाक्षीचा फोटो दाखवत हिला बघितलंय का असं विचारू लागतात, पण मीनाक्षीचा कुठेही पत्ता लागत नाही. आता इकडे मंजुषाताईने 25 मुलींना एका ठिकाणी आणलेलं असतं आणि तिथे येऊन ती बाकीच्या माणसांना सांगत असते की यांना अजिबातच शुद्धीवर येऊ देऊ नका आणि मी दिलेला औषधाचा डोस यांना सारखा देत राहा. आणि मीनाक्षीच्या डोक्यावर हात फिरवत म्हणतात की या 24 मुलींसोबत आज ही मुलगी सुद्धा जाणार आहे. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होईल हे आपल्याला बघायला मिळेल पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.